तर सर्वप्रथम एक जो अजेंडा आहे तो मिठी. आज ॲम्स्टरडॅम सारखी जी रिव्हर आहे, ॲम्स्टरडॅमची रिव्हर, एकेकाळी ॲम्स्टरडॅम रिव्हर सुद्धा वॉज एक्झॅक्टली लाईक मिठी. ओके. म्हणजे सेम डिट्टो. तर तुम्ही जुने पिक्चर पाहिले ॲम्स्टरडॅम रिव्हरचे, आज आपल्याला माहिती आहे की ॲम्स्टरडॅम रिव्हर जी आहे ह्याच्यावर आपण बोटीने प्रवास करतो, स्विमिंगने प्रवास करतात. म्हणजे आज लोक तर तिकडे लिटरली स्विम करून त्यांच्या कामाला जातात. तर ॲम्स्टरडॅम रिव्हरची परिस्थिती सुद्धा मिठीसारखी होती, डिट्टो. तर ज्या संस्थेने ॲम्स्टरडॅम रिव्हर क्लीन केली, पूर्ण ती साफ केली, तर याच आठवड्यामध्ये त्या संस्थेचं नाव ओशन क्लीनअप म्हणून आहे. ओके. त्यांच्यासोबत आम्ही एक एमओयू करार केला आणि भारत रिव्हर फाउंडेशन त्यांच्यासोबत एमओयू केला आणि सायंटिफिक पद्धतीने ती रिव्हर कशी क्लीन केली तोच पूर्ण त्यांनी जो प्रोसेस आज मिठीमध्ये करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये मिठी सुद्धा ॲम्स्टरडॅमच्या धर्तीवर, त्या रिव्हरच्या धर्तीवर मिठी रिव्हर सुद्धा आपल्याला क्लीन करायची. म्हणजे मिठी नदीच्या पात्रामध्ये आम्ही शूटिंग बघू शकू असं म्हणायला हरकत नाही, कारण ॲम्स्टरडॅमच्या त्या नदीमध्ये आम्ही शूटिंग बघितलेली आहे. अनेक हिरोंचं पिक्चर तिथे, गाणी वगैरे आम्ही ऐकलेली आहे. 100% मिठीमध्ये आम्ही तुम्ही शूटिंग, स्विमिंग सुद्धा करू शकता. आणि त्याच्यामध्ये मी हे एवढं कॉन्फिडन्सने का सांगू शकतो, बिकॉज त्याच अनुषंगाने मुंबई महानगरपालिकाचे 7 STPs आहेत. आज ते STPs त्याचं काम सुरू आहे आणि 2026 मध्ये ते काम पूर्णत्वात होईल. म्हणजे कुठलंही सांडपाणी हे मिठीमध्ये न जाता, समुद्रात न जाता ते ट्रीट होईल. ते ट्रीटेड वॉटर्स मिठीमध्ये जेव्हा येईल तेव्हा मिठीचं चित्र 100% बदलेलं आपल्याला दिसेल.